आणि यानंतर मी खूप वेळ घेत नाही, आदरणीय माजी आमदार आदरणीय मदनदादा भोसले यांना विनंती करेन आपण मनोगत व्यक्त करावं. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे त्यांच्या. झालं का? सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौभाग्यवती अरुणाताई शशिकांत पिसाळ, माझे मित्र आणि जिल्हा परिषदेचे कृषी समितीचे माजी सभापती शशिकांत दादा, विजय सिंह पिसाळ, ॲडव्होकेट दीप्तीताई आणि आज ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ते सर्वजण व्यासपीठावर या प्रवेशासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री, आपल्या सगळ्यांचे सहकारी मित्र, मदतगार नामदार जयकुमार गोरे भाऊ, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय ज्यांनी वाईच्या नगराध्यक्षपदी विजय प्राप्त केला आणि त्यांच्या विजयानं या परिसरातलं वातावरण चैतन्यमय झालं, ते अनिल सावंत उर्फ भाऊसाहेब, सुनील तात्या, धैर्यशील दादा, चिन्मय, भारतीय जनता पक्षाचे तिन्ही मंडल, इथले दोन्ही मंडल असेल, शहर मंडल असेल, महाबळेश्वर मंडल असेल, खंडाळा मंडल असेल, या पाचही मंडलामधील 7 मंडलातील सर्वच्या सर्व पदाधिकारी, व्यासपीठावर उपस्थित असलेले अन्य सर्व मान्यवर, ज्यांनी प्रयत्नपूर्वक हा योग घडवून आणला ते आमचे तरुण होतकरू सहकारी दीपक, सुनील तात्या, सचिन, सूरज आणि इथं काम करणारी सगळी टीम, तुम्हा सगळ्यांच्या प्रयत्नातून आज हा योग या ठिकाणी जोडून आलेला आहे. अरुणाताई, शशीदादा, भैया आणि ॲडव्होकेट दीप्ती, तुम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षामध्ये आलात. देशाच्या या राष्ट्रीय प्रवाहामध्ये आज तुम्ही प्रवेश करते झालात. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी एकच आपण कटिबद्ध होऊया. आपण सगळेजण एकमेकाच्या सहकार्यानं या परिसरामध्ये भारतीय जनता पक्ष अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करूया. जयाभाऊंना 6 वाजता वरकुटे मलवडीची सभा आहे. इथं वाजले 7, जायला लागणारे 1.5 तास, 2 तास, 10 वाजेपर्यंत प्रचाराची सांगता व्हायची. मी या ठिकाणी अधिक बोलत नाही. या सगळ्या व्यस्त शेड्यूल मध्ये जयभाऊ तुम्ही या ठिकाणी आलात. तुमच्या आगमनाने या ठिकाणी चैतन्य निर्माण झालेलं आहे. आम्हा सगळ्यांना ऊर्जा मिळालेली आहे आणि आम्ही सर्वजण एकत्रपणामध्ये निश्चितपणानं भारतीय जनता पक्ष या परिसरामध्ये बळकट करण्याचं काम निश्चितपणानं करू. अनेक प्रमुख लोकांनी या ठिकाणी प्रवेश केलेले आहेत. वेळेअभावी मी त्यांचा नामोल्लेख करत नाही. आमचे सगळे नगरसेवक नगरसेविका या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आणि जयभाऊनी या ठिकाणी संबोधित करावं अशी विनंती करून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.